आवाज सर्वसामान्यांचा। माऊली माऊलीचा अखंड जयघोष, अंगावर होणारी फुलांची उधळण आणि वरुण राजाचा सुंदर शिडकावा। होय, पालखी सोहळ्याला भव्य स्वरूप देणारे पुण्यवान हेबत बाबा यांच्या सातारा जिल्ह्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अत्यंत भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे। पुणे जिल्ह्यातील 7 मुक्काम पूर्ण करून माऊलींची पालखी बुधवारी दुपारी नीरा नदी काठी दाखल झाली। दोन्हीही तीरावर आणि पुलावर भाविकांची अथांग गर्दी उसळली होती। वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत होती। 3 भोंगे वाजले आणि दुपारी 1:30च्या सुमारास नीरा नदीच्या पवित्र दत्त घाटावर माऊलीच्या पादुकांना पारंपरिक विधीनुसार अभ्यंग स्नान घालण्यात आले। धन्य आज दिनी झाले, संतांचे दर्शन झाले, याच भावनेने हजारो भाविकांचे डोळे पाणावले। दुपारी 2च्या सुमारास पाडेगाव हद्दीत पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला। सातारकरांनी पुष्पवृष्टी करत माऊलींचे उत्स्फूर्त स्वागत केले। विशेष म्हणजे याच वेळी वरुण राजानेही हजेरी लावली। कडक उकाड्यानंतर झालेल्या या जलधारांच्या पावसाने माऊलींचे स्वागत केले आणि वारकऱ्यांचा शिनवटा क्षणात दूर झाला। पाडेगाव ऊस संशोधन केंद्र ते लोणंद हे अवघे 7 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी माऊलींच्या रथाला तब्बल 2.5 तास लागले। सायंकाळी 5 वाजता सोहळा लोणंद नगरीत विसावला। गर्दी प्रचंड असली तरी सातारा जिल्हा प्रशासन, पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि NDRFच्या टीमने चोख नियोजन केल्यामुळे हा सोहळा अत्यंत सुरक्षितपणे आणि उत्साहात पार पडला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।